ब्रेकिंग न्यूज यानंतरची आपल्यापर्यंत येते ती बघूया। राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आलेली आहे। शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे ही बैठक रद्द करण्यात आल्याचं समजतंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी सांगलीमध्ये आटपाडीला जाणार आहेत। बाबर यांच्या पार्थिवाचं ते अंत्यदर्शन घेणार आहेत। ब्रेकिंग न्यूज आताची आपण पाहतो आहोत। राज्य मंत्रिमंडळाची आज होणारी बैठक रद्द करण्यात आल्याचं समजतंय। शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या अकस्मात निधनामुळे ही बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी सांगली आटपाडी इथं जाणार आहेत आणि बाबर यांच्या पार्थिवाचं ते अंत्यदर्शन घेणार आहेत। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। अजित, काय नेमकी माहिती? अजिंक्य, सांगली विटाचे आमदार जे आहेत अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन झालेलं आहे। ते आजारी होते, त्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल केलं होतं आणि तत्पूर्वी त्यांचं निधन झाल्याची आज पहाटे निधन झालेलं आहे। त्यामुळे ही एक खूप शोकाची बातमी आहे। आज मंत्रिमंडळ बैठक होती। मंत्रिमंडळ बैठकीआधी हा सगळा ही बातमी आल्यामुळे संपूर्ण शिंदे गटामध्ये एकच दुःखाचं वातावरण पसरलेलं आहे। या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ सर्व त्यांच्या बैठका असतील किंवा मंत्रिमंडळ बैठक असतील सगळी रद्द केलेली आहे आणि ते आता तात्काळ सांगलीच्या दिशेने रवाना होत आहेत। अनिल बाबर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फार जवळचे सहकारी होते, आमदार होते। 1990 पासून हे जे आहेत ते आमदार आहेत अनिल बाबर। वेगवेगळ्या पक्षातून, विशेष करून अपक्ष आमदार, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, मग शिवसेना, अशा पद्धतीने त्यांची संपूर्ण वाटचाल होती आणि गेल्या 8 ते 10 वर्षापासून अनिल बाबर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जवळीक फार वाढली होती। आपण जर पाहिलं असेल की ज्यावेळी संपूर्ण शिंदे गटाने जो उठाव केला होता, त्या उठावामध्ये बऱ्यापैकी जी भूमिका जी आहे त्यामध्ये अनिल बाबर यांची देखील महत्वाची भूमिका होती। काही असे आमदार आहेत ज्यांनी सुरुवातीला मंत्रीपद जे आहे ते नाकारलं, कारण का संपूर्ण सत्तेमध्ये आपला संपूर्ण गट यावा, आपण सगळे सत्तेमध्ये यावे आणि यामुळे भले आपल्याला मंत्रीपद उशिरा मिळालं तरी चालेल किंवा मिळालं नाही तरी चालेल, पण बाकीच्यांना मिळाल्यामुळे बाकीच्यांची नाराजी दूर होईल आणि आपली सत्ता टिकेल, आपला गट कायम सत्तेमध्ये राहील। याच्यामध्ये काही जे आमदार होते त्यापैकी अग्रस्थानी जे आहेत ते अनिल बाबर होते। त्यांना सुरुवातीलाच कॅबिनेट मंत्रीपद जे आहे ते दिलं जाणार होतं, पण काही अशा व्यक्ती होत्या ज्यांनी नाराजी व्यक्त केली होती। त्यांची नाराजी दूर करण्याकरता अनिल बाबर यांचं जे कॅबिनेट मंत्रीपद आहे त्यांनी स्वतः देऊ केलं होतं आणि पुढे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी विश्वास दिला होता की मी कधी नाराज नसणार आहे आणि तुम्ही सांगाल त्या पद्धतीने मी काम करेन। तर हाच विश्वास जो आहे किंवा हेच जे शब्द आहेत यामुळे अनिल बाबर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फार जवळीक होती आणि अत्यंत विश्वासू सहकारी जे आहेत ते अनिल बाबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होते। त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्यांच्या सर्व बैठका रद्द केलेल्या आहेत। मंत्रिमंडळ बैठक देखील रद्द केलेली आहे आणि मुख्यमंत्री आता थेट सांगलीला रवाना होणार आहेत। ठीक आहे अजित, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।